गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण पेपर सेकंडचा डिफरन्शिएशन या चॅप्टर मधला लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन आणि इम्प्लिसिट फंक्शन डिफरन्शिएशन हा पॉइंट बघतो आहोत आणि त्या पॉइंटवर बेस्ड आपण 1.3 या एक्सरसाइज मधले एक्झाम्पल्स बघतो आहोत. लॉगॅरिथमिक फंक्शनच्या डिफरन्शिएशनची गरज का पडली? कारण काही फंक्शन्स असे होते की ज्यांचं डिफरन्शिएशन ऑपरेट करणं किचकट होतं आणि ते सिम्पली डिफरन्शिएट करता यावे यासाठी लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनचा यूज केला गेला. तसंच इम्प्लिसिट फंक्शनचा यूज देखील किचकट एक्झाम्पल सिंपल फॉर्म मध्ये कसे सॉल्व्ह केले जाऊ शकतात त्यासाठी इम्प्लिसिट फंक्शन सुद्धा तयार केले गेलेलं आहे. ठीक आहे, मग आता त्यावरचे बेस्ट एक्सरसाइज 1.3 मधले एक्झाम्पल्स आपण बघतो आहोत. त्यातच नेक्स्ट एक्झाम्पल आहे, शो दॅट dy by dx is equals to y upon x in the following where a and p are constants. जे काही फंक्शन आपल्याला दिलेलं आहे x raised to 7 into y raised to 5 which is equals to x plus y raised to 12 या फंक्शनला डिफरन्शिएट करून तुम्हाला dy by dx ची व्हॅल्यू मिळवायची आहे y upon x आणि ही y upon x व्हॅल्यू मिळवताना a आणि p या ज्या काही टर्म्स दिलेल्या फंक्शन मध्ये असतील त्या तुम्हाला कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या आहे आणि कॉन्स्टंट कन्सिडर केलेल्या टर्म्सचा किंवा कॉन्स्टंट असलेल्या टर्म्सचा डेरिव्हेटिव्ह हा ऑलवेज 0 असतो. ओके, मग दिलेलं फंक्शन आहे x raised to 7 into y raised to 5 which is equals to x plus y raised to 12. हे फंक्शन सॉल्व्ह करण्यासाठी आपण बोथ साइडला लॉग अप्लाय करू. टेक लॉग ऑन बोथ साइड. बोथ साइडला जर लॉग अप्लाय केलं तर हे होणार आहे log of x raised to 7 into y raised to 5 which is equals to log of x plus y bracket raised to 12. ओके, आता बोथ साइडला लॉग अप्लाय केल्यानंतर आपण लॉगॅरिथमिकचे रूल्स इथे अप्लाय करू शकतो. आता log of x raised to 7 into y raised to 5 आहे. ओके, मग या दोघांसाठी इथे काय आहे मल्टिप्लिकेशन ऑफ दिस टू टर्म्स आणि त्याला काय झालंय लॉग अप्लाय झालं. मग यासाठी आपण कुठला लॉ वापरतो लॉगॅरिथमिकचा? लॉ ऑफ ऍडिशन. ठीक आहे, मग मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉग दोघांना सेपरेट होणार आहे आणि ऍडिशन ऑपरेट होणार आहे. म्हणजे हे काय होईल लॉग ऑफ x raised to 7 प्लस log of y raised to 5 which is equals to log of x plus y bracket raised to 12. ओके, आता प्रत्येकाला समथिंग रेस्ट टू पॉवर आहे. आता या पॉवरसाठी आपल्याला लॉ ऑफ एक्सपोनंट माहिती आहे लॉगॅरिथमचा. लॉ ऑफ एक्सपोनंट काय सांगतो की जी रेस्ट टू पॉवर मल्टिप्लाय आहे ती काय होणार आहे पुढे, जी रेस्ट टू पॉवर आहे दिलेल्या फंक्शनला ती काय होणार आहे पुढे मल्टिप्लाय होणार आहे. ठीक आहे, म्हणजे जे काय होणार इथे 7 रेस्ट टू पॉवरला इथे 5 आहे इथे 12 आहे आणि या लॉग ऑफ दिस फंक्शनच्या पॉवर्स आहेत. त्यामुळे त्या पॉवर बाय युझिंग लॉ ऑफ लॉगॅरिथम आणि एक्सपोनंट लॉ ऑफ लॉगॅरिथम त्या पुढे काय होणार आहेत मल्टिप्लाय होणार. म्हणजे जे काही 7 log x प्लस 5 log y इज इक्वल्स टू 12 log of x प्लस y. प्रत्येकाच्या पॉवर्स होत्या त्या पुढे काय झालंय मल्टिप्लाय झालं. आता आपण याला डिफरन्शिएट करू. ठीक आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. कारण आता हे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालंय पण सिंपल फॉर्म मध्ये डिफरन्शिएशन घेण्याला आपल्याला सोपं होतं. ओके, 7 हा स्केलर मल्टिप्लाय आहे लॉग एक्स ला तो जसाच्या तसा. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स प्लस 5 हा स्केलर मल्टिप्लाय आहे तो जसाच्या तसा. लॉग वाय चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन वाय. अगेन टेक अ डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय that is dy by dx which is equals to 12 into log of x plus y चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus y and again we have to take the derivative of x plus y. Okay, 7 into 1 upon x that is 7 upon x plus 5 into 1 upon y that is 5 upon y dy by dx which is equals to 12 into 1 upon 12 into 1 upon x plus y that is 12 upon x plus y and derivative of x ब्रॅकेट मध्ये टर्मचा डेरिव्हेटिव्ह ऑपरेट करायचा आपल्याला. डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy by dx. ओके, नाउ नेक्स्ट पहिल्या राईट लेफ्ट हँड साइडच्या टर्म कशाच्या तशा काय त्या 7 upon x plus 5 upon y dy by dx. ओके, which is in the right hand side. राइट हँड साइडला काय होत आहे 12 upon x plus y हे ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म मल्टिप्लाय आहे 1 ला पण आणि dy by dx ला पण.
त्यासाठी ते काय करून घेऊया, सेपरेट करून घेऊया. मग 12 upon x plus y into 1 that is 12 upon x plus 1 middle side plus and 12 upon x plus y into dy by dx that is 12 upon x plus y into dy by dx. ठीक आहे, म्हणजे 12 upon x plus y ब्रॅकेट मध्ये दोन्ही टर्मला काय करून घेतलं आहे, मल्टिप्लाय करून घेतलं. आता dy by dx चे टर्म एका बाजूला कलेक्ट करूया आणि रिमेनिंग टर्म दुसऱ्या बाजूला कलेक्ट करूया. ठीक आहे, मग dy by dx ची टर्म लेफ्ट हँड साइडला 5 upon y dy by dx आणि राइट हँड साइडला कोणती आहे, 12 upon x plus y dy by dx. ही टर्म इकडे कोणती आहे, पॉझिटिव्ह साइन आहे. ठीक आहे, ती लेफ्ट हँड साइडला त्याला काय होणार आहे, निगेटिव्ह साइन कॅरी करणार. मग 12 upon x plus y into dy by dx which is equals to remaining term that is 12 upon x plus y आणि हे 7 upon x इकडे पॉझिटिव्ह आहे, राइट हँड साइडला ते होणार आहे निगेटिव्ह that is minus 7 upon x. आता लेफ्ट हँड साइडच्या दोन्ही टर्मला dy by dx मल्टिप्लाय आहे. ठीक आहे, मग ते कॉमन करून घेऊया, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय 5 upon y minus 12 upon x plus y into dy by dx which is equals to 12 upon x plus y minus 7 upon x. ओके, पण आपल्या dy by dx ची व्हॅल्यू काय पाहिजे, y upon x पाहिजे. ती मिळाली आहे का अजून नाही, म्हणजे आपल्याला अजून सिम्प्लिफाय करावं लागणार आहे. ओके, मग या बोथ टर्मचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम करून घेऊया, सेम ॲज इन राईट साइड. दोन्ही साइडने काय करूया, जे काही फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्यांचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यांचे बेस सेम करू. मग हे काय होणार आहे, 5 into x plus y 5 into x plus y minus 12 into y upon y into x plus y and dy by dx. Okay, which is equals to 12 into x minus 7 into x plus y upon x into x plus y. ओके, बोथ साइडचे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून बेस सेम केला. आता त्यातले कॅल्क्युलेशन ऑपरेट करूया. 5 into x plus y, पहिले दोघांनाही मल्टिप्लाय करूया, ते होणार आहे 5x plus 5y minus 12y upon y into x plus y and dy by dx जसाच्या तसा which is equals to 12x minus 7 into x plus y that is 7x plus minus minus 7y upon x into x plus y. ओके, 5x जसंच्या तसं 5y minus 12y या दोघांचं सबट्रॅक्शन ऑपरेट होईल, ते येईल minus 7y. म्हणजे काय 5x minus 7y upon y into x plus y dy by dx which is equals to 12x minus 7x that is 5x minus 7y upon x into x plus y. ओके, आता बोथ साइड 5x minus 7y अपॉन x प्लस y, इकडे पण 5x minus 7y x plus y. बोथ टर्म काय आहे, सेम आहे. त्या बोथ टर्म्स काय होतील, कॅन्सल होतील. मग काय शिल्लक राहिले, इकडे फक्त 1 upon y dy by dx आणि राइट हँड साइडला शिल्लक राहिले 1 upon x. ओके, y इकडे डिवाइड आहे, तिकडे जाताना तो काय होणार आहे, मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे ते काय येणार आहे dy by dx which is equals to y upon x. आणि हेच सोल्युशन आपल्याला शो करायचं आहे, dy by dx is equals to y upon x. म्हणजे दिलेल्या एक्झाम्पलला आपण काय काय ऑपरेट केलं, फक्त बोथ साइडला लॉग अप्लाय केले, लॉगचे रूल्स वापरून त्यांचं सिम्प्लिफिकेशन करून घेतलं. सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्जन झाल्यानंतर त्याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट केल्यानंतर कॅल्क्युलेशन ऑपरेट केल्यानंतर आपल्या dy by dx ची व्हॅल्यू y upon x शो झालेली आहे. ठीक आहे, अशाच पद्धतीचे अजून काही एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत की ज्याच्यात आपल्याला dy by dx ची व्हॅल्यू शो करायची आहे y upon x. त्यातलंच नेक्स्ट एक्झाम्पल आहे sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 which is equals to a square. Your next example is sec of x raised to 5 plus y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 is equals to a square. यासाठी तुम्हाला शो करायचं आहे dy by dx is equals to y upon x. मग कसं शो होईल, ठीक आहे.
इकडे सेक ऑफ दिस फंक्शन दिलेलं आहे विच इज इक्वल्स टू ए स्क्वेअर मध्ये. ओके, सेक ही व्हॅल्यू जर मी लेफ्ट हँड साइड मधून राईट हँड साइडला पाठवली तर तिचं कन्वर्जन होणार आहे इनव्हर्स मध्ये. आणि हे आपण शिकलोय इनव्हर्स फंक्शनच्या डेफिनेशन मध्ये. ओके, म्हणजे हे काय होईल एक्स रेज टू 5 प्लस y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 which is equals to sec inverse of a square. a square जसाच्या तसा फक्त sec इकडे पाठवलाय त्यामुळे तो इन्व्हर्सच्या फॉर्म मध्ये कन्सिडर करा. ओके, हे sec इन्व्हर्स a ला आपण कन्सिडर करूया की हा जो काही sec इन्व्हर्स a आहे त्याला आपण कन्सिडर करूया a. म्हणजेच आपल्याला काय मिळेल x raised to 5 प्लस y raised to 5 upon x raised to 5 minus y raised to 5 which is equals to k. आता प्रश्न की याला आपण k का कन्सिडर केलं. k शो करतं कॉन्स्टंट टर्म. ओके, आणि सेक इन्व्हर्स ऑफ a स्क्वेअर. a ऑलरेडी काय सांगितलं आपल्याला वेर a अँड p आर कॉन्स्टंट टर्म सांगितलेलं आहे. बरोबर, मग त्या कॉन्स्टंट टर्मला कुठलंही फंक्शन जरी मल्टिप्लाय झालं तर इथे काय शो करणार आहे कॉन्स्टंट टर्म शो करणार आहे. मग सेक इन्व्हर्स a स्क्वेअर याला कन्सिडर केलं k कारण ही पूर्ण टर्म ऑलरेडी काय आहे कॉन्स्टंट आहे म्हणून त्याला कॉन्स्टंट के मध्ये कन्वर्ट केलं. ओके, आता x रेज टू 5 मायनस y रेज टू 5 इकडे डिवाइड आहे तिकडे जाताना ते काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे हे काही x रेज टू 5 प्लस y रेज टू 5 विच इज इक्वल्स टू k इंटू x रेज टू 5 मायनस y रेज टू 5. k ने मध्ये मल्टिप्लाय करूया दॅट इज k x रेज टू 5 मायनस k y रेज टू 5 आणि लेफ्ट हँड साइड जशीच्या तशी. आता बोथ साइडच्या x रेज टू 5 असलेल्या टर्म एका बाजूला कनेक्ट करूया आणि y रेज टू 5 असलेल्या टर्म दुसऱ्या बाजूला कनेक्ट करूया. मग x रेज टू 5 जसाच्या तसा इथे k x रेज टू 5 पॉझिटिव्ह आहे लेफ्ट हँड साइडला येताना तो निगेटिव्ह होणार आहे मायनस k x रेज टू 5 विच इज इक्वल्स टू y रेज टू 5 इकडे पॉझिटिव्ह आहे तो पण तिकडे जाताना कशामध्ये कन्वर्ट होणार आहे निगेटिव्ह मध्ये कन्वर्ट होणार आहे आणि ऑलरेडी ती टर्म मायनस k y रेज टू 5 मायनस y रेज टू 5. ओके, पुढे याच्यामधून x रेज टू 5 कॉमन काढला ते होणार आहे 1 मायनस k इंटू एक्स रेज टू 5 विच इज इक्वल्स टू हे होणार आहे y रेज टू 5 कॉमन काढल्यानंतर मायनस k मायनस 1. ओके, y रेज टू 5 इकडे मल्टिप्लाय लेफ्ट हँड साइडला येताना काय होणार आहे डिवाइड होणार आहे. 1 मायनस k इकडे मल्टिप्लाय तो तिकडे जाताना डिवाइड होणार आहे. म्हणजे हे x रेज टू 5 आपण y रेज टू 5 which is equals to minus k minus 1 upon 1 minus k. Okay, next which is equals to x raised to 5 upon y raised to 5 which is equals to याला अगेन आपण दुसरं कन्सिडर करू शकतो. ठीक आहे, तर ते काय 1 मायनस k मायनस 1 आणि 1 मायनस k सगळ्या टर्म त्यामध्ये पुन्हा काय आहे कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, त्यामध्ये पूर्ण टर्मला आपण पुन्हा a b c काहीही नाव देऊ शकतो आणि त्याला पुन्हा कॉन्स्टंट कन्वर्ट करू शकतो. बट ऍज इट इज जरी घेतलं तरी काहीही फरक पडणार नाही कारण डिफरन्शिएट केलं तर त्याची व्हॅल्यू काय मिळणार आहे तुम्हाला झिरोच मिळणार आहे. ठीक आहे, आता याची जी पॉवर आहे x रेज टू 5 तीच पॉवर खालच्या पण फंक्शनला आहे y ला रेज टू 5 ही पॉवर आपण ऍब्झॉर्ब करूया ते होणार आहे x अपॉन y ब्रॅकेट रेज टू 5 विच इज इक्वल्स टू मायनस k मायनस 1 अपॉन 1 मायनस k. ओके, आता ही जी काही 5 पॉवर आहे ती जर मला कॅन्सल करायची असेल तर मला रेज टू पॉवरला 1 अपॉन 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. बरोबर आहे की नाही. हा जो 5 आहे हा जर मला कॅन्सल करायचा आहे तर 1 अपॉन 5 ने याला मल्टिप्लाय केलं तर डिवाइड 5 आणि मल्टिप्लाइड असलेला 5 काय होईल कॅन्सल होईल म्हणजे पॉवर काय राहील 1 राहील. मग 1 ही पॉवर लिहिली काय किंवा नाही लिहिली काय त्याने काहीही फरक पडत नाही. पण ते फक्त एकाच बाजूला मल्टिप्लाय करून चालेल का नाही. आपण जर कुठलंही ऑपरेशन करायचं असेल तर आपल्याला ते बोथ साईडला अप्लाय करावं. ठीक आहे, मग ती पॉवर कन्सिडर करण्यासाठी आपण करूया 1 अपॉन 5 दोघांनाही मल्टिप्लाय x अपॉन 5 विच इज इक्वल्स टू मायनस k मायनस 1 मायनस k ब्रॅकेट रेज टू 1 अपॉन 5. कसं आलंय हे तर रेज टू पॉवरला काय केलंय 1 अपॉन 5 ने मल्टिप्लाय केलं आहे. हा 5 गेट कॅन्सल आणि राईट हँड साइडला रेज टू पॉवर 1 अपॉन 5 राहील. ठीक आहे, आता याला डिफरन्शिएट करूया विथ रिस्पेक्ट टू x. Differentiate with respect to x. Derivative of x upon y which is equals to derivative of minus k minus 1 upon 1 minus k bracket raised to 1 upon 5. ओके, आता इकडे लेफ्ट हँड साइडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय होणार आहे बट राईट हँड साइडला काय टर्म्स आहेत या
मायनस के मायनस 1 1 मायनस के रेज टू 1/5. हे सगळ्या टर्म काय आहे कॉन्स्टंट टर्म आहे त्यामुळे त्याचं डेरिव्हेटिव्ह काय आलं 0 आहे. म्हणजे राईट हँड साईडला कुठलाही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. आता फक्त आपल्याला लेफ्ट हँड साईड बघायचा आहे. ओके मग हे काय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय एक्स अपॉन वाय आहे म्हणजे आपल्याला यू अपॉन व्ही चा डिफरन्शिएशनचा रूल अप्लाय करावा लागेल. तो काय आहे व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही अपॉन व्ही स्क्वेअर. फक्त यू आणि व्हीच्या ऐवजी इथे काय एक्स आणि वाय म्हणजे काय आहे वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय अपॉन वाय स्क्वेअर. ओके या फॉर्म मध्ये हे कन्वर्ट होणार आहे. पुढे वाय जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 मायनस एक्स जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय दॅट इज dy by dx upon y square which is equals to 0. बट आपल्याला काय शो करायचंय dy by dx is equals to y upon x शो करायचं. ठीक आहे हा y स्क्वेअर इकडे डिवाइड तो जो मी इकडे पाठवला तो 0 ला काय होईल मल्टिप्लाय होईल and 0 into anything is 0 म्हणजे काय मिळेल y minus x dy by dx which is equals to 0. ओके मग हे मायनस एक्स डी वाय बाय डी एक्स ही टर्म तिकडे पाठवूया म्हणजे काय मिळेल वाय इज इक्वल्स टू सॉरी एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय मिळेल. बरोबर की नाही ही टर्म जर तिकडे पाठवली तर निगेटिव्हची काय होणार आहे ती पॉझिटिव्ह होणार आहे आणि इकडे काय शिल्लक राहणार आहे फक्त वाय म्हणजेच हे काय मिळणार तुम्हाला वाय इज इक्वल्स टू एक्स डी वाय बाय डी एक्स. फक्त ती नंतरची टर्म आधी लिहिली एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू वाय. आता डी वाय बाय डी एक्स ला एक्स काय आहे मल्टिप्लाय तो जर मला राईट हँड साईडला पाठवायचा आहे तर तो काय होईल डिवाइड होईल म्हणजेच हे काय येईल डिवाइड बाय डीएक्स इज इक्वल्स टू वाय अपॉन एक्स येईल आणि हेच तुम्हाला काय करायचंय शो करायचंय. अशा पद्धतीने दिलेल्या एक्झाम्पलला आपण सिम्प्लिफाय करून बाय युझिंग डिफरन्सिएशन आपण डिवाइड बाय डीएक्स ची व्हॅल्यू मिळवली वाय अपॉन एक्स. ओके नाउ नेक्स्ट एक्झाम्पल दॅट इज cos inverse of 7x raised to 7 plus 5y raised to 7. Let me check. Cos inverse of 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5y raised to 4 which is equals to tan inverse of A. Your next example is cos inverse of 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5y raised to 4 which is equals to tan inverse of A. आता याही एक्झाम्पल मध्ये आपल्याला डिफरन्शिएट करून dy by dx ची व्हॅल्यू शो करायची आहे की ती काय येते आहे y upon x येते आहे. ओके मग cos inverse of 7x raised to 4 plus 5y raised to 4 सेम फंक्शन आहे वर ऍडिशन आहे आणि खाली सबस्ट्रॅक्शन आहे आणि इकडे दिले तुम्हाला tan इनव्हर्स a. आता a काय तुमचं ऑलरेडी कॉन्स्टंट आहे त्याला जरी हे फंक्शन ऑपरेट झालं आहे तरी ती पूर्ण टर्म काय तुमची कॉन्स्टंट आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. वी नो दॅट. ओके मग आता हे सिम्प्लिफाय करण्यासाठी की कॉस इनव्हर्स जे आहे ते जर आपण राईट हँड साईडला पाठवलं तर इनव्हर्सचं कन्व्हर्जन सिंपल फंक्शन मध्ये कन्वर्ट होईल म्हणजे सिंपल ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणजे कॉस इनव्हर्सच्या ऐवजी इकडे काही फक्त कॉस येईल. ठीक आहे मग ते काय होणार आहे बघू 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5 raised to 4 which is equals to cos of tan inverse of A. ठीक आहे आणि यालाच कन्सिडर करूया आपण k जसं आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण केलं होतं. ठीक आहे जी काही कॉन्स्टंट टर्म होती तिला आधीच्या एक्झाम्पल मध्ये आपण काय कन्सिडर केलं होतं के कन्सिडर केलं तसं ही सुद्धा पूर्ण कॉन्स्टंट टर्म येते त्याला आपण कन्सिडर केलं के. तर जर के कन्सिडर केलं तर हे काय होणार आहे 7x raised to 4 plus 5y raised to 4 upon 7x raised to 4 minus 5y raised to 4 that is equals to k. आता इथं वेगळे डिवाइड तिकडे पाठवलं तर काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे म्हणजेच ते काय 7x raised to 4 plus 5y raised to 4 which is equals to k into 7x raised to 4 minus 5y raised to 4. k ने मध्ये मल्टिप्लाय करून घेऊया ते 7k x raised to 4 minus 5k y raised to
4 इकडे आहे 7x raised to 4 प्लस 5y raised to 4. ओके, पुन्हा x raised to 4 च्या टर्म एका बाजूला कलेक्ट करूया आणि y raised to 4 च्या टर्म एका बाजूला कलेक्ट करूया. ठीक आहे, मग लेफ्ट हँड साइडला कलेक्ट करूया x raised to 4 च्या टर्म आणि राइट हँड साइडला ठेवूया y raised to 4 च्या टर्म. मग हे होणार आहे 7x raised to 4 ही टर्म इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे येताना -7kx raised to 4 which is equals to ही टर्म इकडे पॉझिटिव्ह आहे, इकडे जाताना काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे, म्हणजे -5y raised to 4 -5k y raised to 4. ओके, बोथ टर्म मधून 7x raised to 4 कॉमन निघतो. ठीक आहे, मग 7x raised to 4 कॉमन काढला, इथे शिल्लक राहिला 1 - k which is equals to या बोथ टर्म मधून 5y raised to 4 कॉमन निघतो -5y raised to 4. ठीक आहे, पॉझिटिव्हच काढलाय, इथे राहिले -1 - k. ओके, आता 5y raised to 4 इकडे मल्टिप्लाय आहे, तो लेफ्ट हँड साइडला येताना डिवाइड होईल आणि लेफ्ट हँड साइडचा 1 - k इकडे मल्टिप्लाय, तो राइट हँड साइडला जाताना काय होईल डिवाइड होईल, म्हणजे काय येईल 7x raised to 4 अपॉन 5y raised to 4 which is equals to -1 - k अपॉन 1 - k. ठीक आहे, सॉर्टिंग केलं टर्म्सचं, व्हेरिएबल टर्म एका बाजूला घेतल्या आणि कॉन्स्टंट टर्म दुसऱ्या बाजूला घेतली. ठीक आहे, आता यामध्ये पुन्हा 7x raised to 4 ला काय आहे मल्टिप्लाय आहे, तो जर लेफ्ट हँड साइडला पाठवला तर तो काय होईल डिवाइड होईल. तसंच 5 लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय आहे, तो जर राइट हँड साइडला पाठवला तर सॉरी डिवाइड आहे, राइट हँड साइडला पाठवला तर मल्टिप्लाय होईल, म्हणजेच ते कसं होईल x raised to 4 अपॉन y raised to 4 which is equals to 5 into 1 - k अपॉन 7 into 1 - k. ठीक आहे, पुन्हा ज्या काही राइट हँड साइडला टर्म्स आहेत त्या सगळ्या काय आहेत तुमच्या कॉन्स्टंट टर्म आहेत. ठीक आहे, आता दोघांची पॉवर सेम आहे, raised to 4 raised to 4. ही पॉवर ऍब्झॉर्ब करूया, काय होईल x अपॉन y ब्रॅकेट raised to 4 which is equals to 5 into -1 - k अपॉन 7 into 1 - k. आता पुन्हा प्रिव्हियस एक्झाम्पल जे आता आपण सॉल्व्ह केलं, तर आपण रेस्ट टू समथिंग पॉवर होती, ती पॉवर कॅन्सल करण्यासाठी आपण काय केलं त्याच पॉवरने त्याला डिवाइड केलं, बरोबर आहे. म्हणजे इथे 4 आहे, याला इंटू 1/4 ने मल्टिप्लाय केलं, तर डिवाइड असलेला 4 आणि मल्टिप्लाय असलेला 4 काय होईल पॉवरचा कॅन्सल होईल, शिल्लक काय राहील फक्त पॉवरला 1. तो 1 लिहिला काय किंवा नाही लिहिला काय त्याने एक्झाम्पलला काहीही फरक पडत नाही. मग तेच करूया. नाउ नेक्स्ट स्टेप x अपॉन y विच इज इक्वल्स टू 5 into -1 - k अपॉन 7 into 1 - k ब्रॅकेट रेज टू 1/4. कारण जर आपण कुठलंही ऑपरेशन करतो आहोत गिवन एक्झाम्पलला ते बोथ साईडला ऑपरेट करावं लागतं, फक्त एका बाजूला आपण ऑपरेट करू शकत नाही. म्हणून 1/4 ने लेफ्ट हँड साईडला पॉवरला मल्टिप्लाय केलं आणि राईट हँड साईडच्या पॉवरला सुद्धा मल्टिप्लाय केलं, बट लेफ्ट हँड साईडला 4 गेट कॅन्सल, 1 शिल्लक राहिलाय तो लिहिलेला नाही आणि राईट हँड साईडला तुमचं 1/4 रेज टू पॉवरला आलेला आहे. आता याला करूया डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याला जर डिफरन्शिएट केलं तर हे होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ 5 into -1 - k ब्रॅकेट रेज टू 1/4 अपॉन 7 into 1 - k. ओके, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय आहे. प्रिव्हियस एक्झाम्पल मध्ये पण आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय बाय युझिंग द रूल ऑफ u अपॉन v फाइंड केला आहे. ते काय आहे y डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x डेरिव्हेटिव्ह ऑफ y अपॉन y स्क्वेअर. ठीक आहे, विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल टर्म. दिस होल टर्म इज कॉन्स्टंट टर्म. ही पूर्ण टर्म काय आहे कॉन्स्टंट आहे आणि वी नो दॅट द डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट टर्म इज 0. त्यामुळे हे काय झाले राईट हँड साइडला फक्त 0. ठीक आहे, नाउ वाय स्क्वेअर लेफ्ट हँड साइडला डिवाइड आहे या टर्मला, तो जर मी राईट हँड साइडला पाठवलं तर तो काय होईल 0 into वाय स्क्वेअर होईल आणि 0 into एनिथिंग इज 0. म्हणजे फक्त काय शिल्लक राहिले y into डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x into डेरिव्हेटिव्ह ऑफ y विच इज इक्वल्स टू 0. ओके, आता पुन्हा y जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस x जसाच्या तसा
डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx विच इज इक्वल्स टू 0. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं आहे y मायनस x dy बाय dx इक्वल्स टू 0. y मायनस x dy बाय dx इक्वल्स टू 0. ओके, आता x dy बाय dx ची टर्म इकडे काय निगेटिव्ह इज इक्वल्स टू तिकडे पाठवली म्हणजे राईट हँड साइडला पाठवली ती पॉझिटिव्ह होईल म्हणजे तुम्हाला काय मिळणार आहे x dy बाय dx विच इज इक्वल्स टू y. ठीक आहे, पुन्हा x काय dy बाय dx ला मल्टिप्लाय आहे तो जर मी लेफ्ट हँड साइडला पाठवला तर तो काय होईल डिवाइड होईल म्हणजे तुम्हाला काय मिळेल dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन x. आणि हेच आपल्याला शो करायचंय की गिवन फंक्शनची व्हॅल्यू काय आली पाहिजे y अपॉन x आली पाहिजे. तेच आपण शो केले की dy बाय dx आपल्याला काय मिळालं आहे y अपॉन x मिळाला. ओके, अजून एक एक्झाम्पल आपल्याला या टाईपचं बघायचं आहे. नाउ दॅट एक्झाम्पल इज e raised to x raised to 7 minus y raised to 7 upon x raised to 7 plus y raised to 7 equals to a. Okay, next example आहे e raised to x raised to 7 minus y raised to 7 upon x raised to 7 plus y raised to 7 which is equals to a. आणि याची पण व्हॅल्यू आली पाहिजे dy बाय dx ची y अपॉन x. ओके, आता हा इकडे e आहे, हा जर मी लेफ्ट हँड साइडला असलेला e जर राईट हँड साइडला पाठवला तर वी नो दॅट द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथमिक फंक्शन दॅट कन्वर्टेड इनटू लॉग. हा जो काही e आहे हा मी लेफ्ट हँड साइडचा राईट हँड साइडला जर पाठवला तर ईचं कन्वर्जन होणार आहे लॉग मध्ये. आणि हे कशावरून सांगतो आपण बाय युझिंग द डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम. ठीक आहे, म्हणजे हे काय होणार आहे x रेज टू 7 मायनस y रेज टू 7 अपॉन x रेज टू 7 प्लस y रेज टू 7 विच इज इक्वल्स टू log a. And log a is constant term. Derivative of constant term is again 0. म्हणजे प्रत्येक एक्झाम्पल मध्ये आपल्याला राईट हँड साइडचा कुठलाही इश्यू राहिलेला नव्हता डिफरन्शिएशन घेण्यासाठी, कारण त्या टर्म्स ऑलरेडी काय येत होत्या कॉन्स्टंट येत होत्या आणि इथे सुद्धा ती टर्म कॉन्स्टंटच आलेली आहे. ठीक आहे, मग त्याला कन्सिडर करूया आपण की लॉग ए केलं तर काय किंवा ए लिहिलं काय कॉन्स्टंटच आहे त्याने काही फरक पडणार नाही. ठीक आहे, म्हणजे हे झालं x रेज टू 7 मायनस y रेज टू 7 अपॉन x रेज टू 7 प्लस y रेज टू 7 विच इज इक्वल्स टू k. आता ही टर्म डिवाइड आहे x रेज टू 7 प्लस y रेज टू 7 इकडे जर पाठवली राईट हँड साइड तर ती मल्टिप्लाय होईल म्हणजे जे काय मिळेल x रेज टू 7 मायनस y रेज टू 7 विच इज इक्वल्स टू k इंटू x रेज टू 7 प्लस y रेज टू 7. k ने मध्ये मल्टिप्लाय करूया k x रेज टू 7 प्लस k y रेज टू 7 इकडे x रेज टू 7 मायनस y रेज टू 7 जसंच्या तसं. आता x रेज टू 7 ची टर्म एका बाजूला कलेक्ट करूया आणि y रेज टू 7 ची टर्म दुसऱ्या बाजूला कलेक्ट करूया. मग x रेज टू 7 जसंच्या तसं ही टर्म राईट हँड साइडची लेफ्ट हँड साइडला पाठवताना पॉझिटिव्हची होणार आहे निगेटिव्ह मायनस k x रेज टू 7 विच इज इक्वल्स टू k y रेज टू 7 जसंच्या तसं मायनस y रेज टू 7 आहे राईट हँड साइडला पाठवताना प्लस y रेज टू 7 होणार. ठीक आहे, या दोन्ही टर्म मधून लेफ्ट हँड साइडच्या दोन्ही टर्म मधून x रेज टू 7 कॉमन काढूया, शिल्लक राहणार आहे 1 मायनस k. राईट साइडच्या टर्म मधून y रेज टू 7 कॉमन काढूया, शिल्लक राहणार आहे k प्लस 1. ठीक आहे, आता 1 मायनस k हा x रेज टू 7 ला मल्टिप्लाय आहे तो राईट हँड साइडला जाताना डिवाइड होईल आणि y रेज टू 7 हा k प्लस 1 ला मल्टिप्लाय तो लेफ्ट हँड साइडला जाताना डिवाइड होईल म्हणजे हे काय मिळेल x रेज टू 7 अपॉन y रेज टू 7 विच इज इक्वल्स टू k प्लस 1 अपॉन 1 मायनस k. ओके, पुन्हा दोघांची पॉवर काय आहे सेम आहे, ऍब्झॉर्ब करूया पॉवर ते काय x अपॉन y ब्रॅकेट रेज टू 7 विच इज इक्वल्स टू k प्लस 1 अपॉन 1 मायनस k. पुन्हा प्रिव्हियस दोन एक्झाम्पल सारखं रेज टू पॉवर इथे आता 7 आहे, ही 7 पॉवर जर मला कॅन्सल करायची असेल तर मला रेज टू पॉवरला 1 अपॉन 7 नी बोथ साइडला मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, मग लेफ्ट हँड साइडला मल्टिप्लाय करताना इथे 1 अपॉन 7 नी मल्टिप्लाय केलं 7 7 गेट कॅन्सल फक्त 1 शिल्लक राहील, पण इथला 1 अपॉन 7 याला काहीही ऑपरेट होणार नाही त्यामुळे तो तसाचा तसा राहील. म्हणजे तुम्हाला नेक्स्ट स्टेप काय मिळणार आहे x अपॉन y
विच इज इक्वल्स टू के प्लस 1 अपॉन 1 मायनस के ब्रॅकेट रेस टू 1 अपॉन 7. आता हे सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट झालं. त्याला डिफरन्शिएट करूया. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स म्हणजे हे होणार आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस होल फंक्शन दॅट इज के प्लस 1 अपॉन 1 मायनस के ब्रॅकेट रेस टू 1/7. ठीक आहे. नाउ इन लेफ्ट हँड साइड हे परत काय मिळालं आपल्याला डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स अपॉन वाय. आणि आपण आता जे काही दोन एक्झाम्पल सॉल्व्ह केले त्याचे डिफरन्शिएशन बघितलं आहे की आपण याला u इंटू व्ही रूल वापरून कसं डिफरन्शिएट करतो आहोत. ते काय असणार आहे मग वाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स मायनस एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 अपॉन वाय स्क्वेअर विच इज इक्वल्स टू डेरिव्हेटिव्ह ऑफ के प्लस 1 अपॉन 1 मायनस के ब्रॅकेट रेस टू 1/7. दिस होल टर्म इज constant term and derivative of constant term is 0. Therefore right hand side get you 0. ठीक आहे. परत y स्क्वेअर हा काय आहे इकडे डिवाइड आहे. तो जर मला राईट हँड साइडला पाठवायचा आहे तर तो मल्टिप्लाय होईल 0 ला आणि तो जो 0 ला मल्टिप्लाय झाला तर 0 इंटू एनिथिंग इज 0 म्हणजे हे मिळणार आहे y डेरिव्हेटिव्ह ऑफ x मायनस x डेरिव्हेटिव्ह ऑफ y विच इज इक्वल्स टू 0. ठीक आहे. पुन्हा y जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ x इज 1 मायनस x जसाच्या तसा डेरिव्हेटिव्ह ऑफ y इज dy बाय dx इक्वल्स टू 0. ठीक आहे. म्हणजे हे काय मिळालं तुम्हाला y मायनस x dy बाय dx विच इज इक्वल्स टू 0. पुन्हा ही x dy बाय dx टर्म निगेटिव्ह आहे ही जर राईट हँड साइडला पाठवली तर पॉझिटिव्ह होईल. म्हणजे हे काय मिळेल तुम्हाला x dy बाय dx विच इज इक्वल्स टू y. ठीक आहे. पुन्हा dy बाय dx ला x काय आहे मल्टिप्लाय आहे. तो जर राईट हँड साइडला पाठवला तर तो काय होणार आहे डिवाइड होणार आहे. म्हणजेच तुम्हाला काय मिळालं dy बाय dx इज इक्वल्स टू y अपॉन x. आणि हेच आपल्याला गिव्हन एक्झाम्पल साठी शो करायचं होतं की जे काही गिव्हन एक्झाम्पल आहे e रेस टू x रेस टू 7 मायनस y रेस टू 7 अपॉन x रेस टू 7 प्लस y रेस टू 7 इज इक्वल्स टू a. हे जे काही फंक्शन तुम्हाला दिलेलं होतं त्याला डिफरन्शिएट करून त्याच्या dy बाय dx ची व्हॅल्यू आपल्याला y अपॉन x शो करायची होती. ती या पद्धतीने आपण डिफरन्शिएशन ऑपरेट करून शो केलेली आहे. ओके. अशा टाइपने आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन किंवा इम्प्लिसिट फंक्शनचे एक्झाम्पल सोडवतो आहोत. अजूनही काही एक्झाम्पल्स आपल्याला बघायचे आहेत. जो एक्सरसाइज 1.3 मधला लास्ट क्वेश्चन असणार आहे त्यातले एक्झाम्पल बघितल्यानंतर आपलं इम्प्लिसिट फंक्शन आणि लॉगरिथमिक फंक्शनवर बेस्ड एक्झाम्पल्स पूर्ण होणार आहे. मग त्या पुढचं फंक्शन आपण शिकणार आहोत पॅरामेट्रिक फंक्शन जे आपण बघणार आहोत नेक्स्ट लेक्चर. थँक्यू.